एसडीआरएफ महानगरपालिकेच्या, त्याच्यानंतर महसूल खात्याच्या, अनेक महानगरपालिकेच्या आणि स्थानिक जे कोणी आरोग्य यंत्रणा आहेत, ज्या कोणी जे स्थानिक जे रेस्क्यू करणारी जे टीम आहेत, अपघातग्रस्त टीम असो, निसर्ग असो, पनवेल वगैरे, अनेक ज्या यंत्रणा जवळपास 1200 ते 1500 लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र पुन्हा एकदा तीच आठवण करून देतोय, हे सगळं रेस्क्यू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचेही अधिकारी या ठिकाणी आहेत, आपल्याला दिसत आहेत. मात्र हे अत्यंत भयानक अशी परिस्थिती यासाठी आहे की हे सगळं अगदी डोंगराच्या वर हे घडलेलं आहे. आणि आपण प्रत्यक्षमध्ये ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला अपघातातला त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत आपण इथं बघितली. त्यामुळे हे रेस्क्यू करणं इतकं सोपं नाही विषय. साधारण काय अंतर आहे, म्हणजे खालून पायथ्यापासून वरती जायचं म्हणलं तर काय अंतर आहे, आणि भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर काय आव्हान आहेत? भौगोलिक परिस्थिती जर आपण आता आव्हान केलं तर हे डोंगर कपाऱ्यामध्ये पूर्णपणे हे जे रस्ता आहे, ही जी पायवाट आहे आपण बघत असाल, ही घसरगुंडीची पायवाट आहे. ज्या ठिकाणी जो माणूस म्हणजे सहज चढू शकत नाही अशा प्रकारची ही घसरगुंडी होऊ शकते. पाऊस पडल्यामुळे हे अगदी पाय घसरत आहेत. हे एक आव्हान आहे. अगदी डोंगर वरती असल्यामुळे हे जे ढग आहेत हे पूर्णपणे त्याला चिपकले, त्यामुळे सफेद वातावरण पूर्णपणे आहे, पावसाचं वातावरण आहे, धुकं पूर्णपणे पसरलेलं आहे. हा एक भौगोलिक परिस्थितीचा विचार झाला. आणि जवळपास 400 ते 500 फूट वर अशा प्रकारचा हा डोंगर आणि कपाऱ्यामध्ये बसलेला हा ही जी वाडी आहे ही 40-45 घरांची, ही अगदी डोंगर कपाऱ्यामध्ये पसरलेली आहे, बसलेली आहे. त्यामुळे हा एक आव्हानात्मक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सायकल पोहोचू शकत नाही आणि जेसीबी किंवा अन्य कुठले साहित्य तर वेगळीच गोष्ट राहिली, मात्र सायकलही पोहोचू शकत नाही. त्यामुळे एकच गोष्ट याच्यामध्ये होऊ शकते, मॅन पॉवर, म्हणजे माणसं जितकी जोडली जातील तितकी, मात्र तेही अत्यंत भयानक अशी परिस्थिती असताना आव्हानात्मक यासाठी बनलंय की ढिगारा पूर्णपणे हा पूर्ण डोंगरच्या डोंगर खाली पडलाय आणि त्या 40-45 घरांवर पडल्यामुळे आतमध्ये किती लोक गाडले गेले याचा अंदाज लावता येणे शक्यच नाहीये. त्यामुळे हे अत्यंत आणि महत्त्वाचं चॅलेंजिंग आहे विचार. प्रमोद, तो आपल्याबरोबर असाच थांब, अशाच पद्धतीने आपल्याला अपडेट तू देत राहा. ही दृश्य आपण पाहतोय की जसं प्रमोदने आपल्याला सांगितलं की साधी तिथं सायकल पोहोचणं कठीण आहे, मग तर इतर यंत्रणा तिथं पोहोचणं हे दूरच राहिलं. कारण साधारण पायथ्यापासून जर आपण अंतर लक्षात घेतलं तर 6 किलोमीटर अंतरापर्यंत वरती जाऊन वरती चालत जावं लागतं आहे. आणि वरती असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या वाडीतली घर जी ती पसरलेली आहे, याच घरांवरती त्याच्यावरती असणाऱ्या डोंगराचा मातीचा मोठा भाग जो आहे, मलबा जो आहे, दरड जी ती त्याच्यावर कोसळली. मध्यरात्री सगळा प्रकार घडला. लोकांनी जेवण केलेलं होतं, त्यांच्या ध्यानीमनी नसेल की आता या क्षणाला निवांतपणे जेवण करून या सगळ्या पावसाची परिस्थिती असताना आपल्यावरती निसर्गाचा असा प्रकोप ओढावेल म्हणून अशी कल्पना त्यांच्या मनात नसेल. आणि मोठ्या प्रमाणात हा सगळा मातीचा मलबा जो त्यांच्या घरावरती कोसळला आणि ह्या सगळ्या परिस्थितीची माहिती मिळते. त्याचं एक एक करत वेगवेगळ्या बचाव यंत्रणा असतील, निसर्गप्रेमी संस्था असतील, त्या ठिकाणी मदतीकरता म्हणून जाऊन पोहोचल्या. वरपर्यंत आता साधारण जसं आपल्याला प्रबोधनी सांगितलं 150च्या आसपास वेगवेगळ्या यंत्रणांची माणसं जी आहेत ती मदतीकरता म्हणून तिथे पोहोचलेली आहेत. खुद्द या माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देखील तिथं पोहोचले. या सगळ्या परिस्थितीची माहिती ते घेतात, यंत्रणांना सूचना ते करतायत, कशाप्रकारे मदत तिथे पोहोचते याबद्दल यावरती ते देखरेख ठेवून आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रमोदकडे. प्रमोदशी आपण बोलणार आहोत. प्रमोद, पाऊस सुरू आहे. या सगळ्या पावसामध्ये जर आपण बघितलं क्षणाचीही पाऊस उघडीप देताना दिसत नाहीये आणि या सगळ्या परिस्थितीत यंत्रणांची माणसं काम करताना दिसत आहेत. श्वान पथक देखील तिथे पोहोचलेलं आहे. प्रमोद, अधिक काय माहिती इसके ऊपर और है अभी? प्रमोद नहीं, और पब्लिक और भी रहती है उधर. प्रमोद, तिथे असणाऱ्या सगळ्या परिस्थितीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते, तो अपडेट घेतोय. पण 60हून अधिक जण अडकल्याची भीती जी ती व्यक्त करण्यात येते. या घटनेची माहिती मिळताच त्वरित यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि आत्तापर्यंत 25 जणांना वाचवण्यात म्हणून यश आलेलं, त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. त्यांना खाली आता जी घरं आहेत, पायथ्याशी असणारी घरं, तिथे त्यांना त्वरित प्राथमिक वैद्यकीय उपचार जे ते दिले जात आहेत. थोड्यापूर्वी आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी एका म्हणजे जिला वाचवण्यात आलं त्या महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, जिने आपल्याला माहिती देऊ केली की तिची 12वीत शिकणारी एक मुलगी आणि शिवाय तिचा नवरा आतमध्ये अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. ते कसे त्याबद्दलची तिला माहिती नाही. अर्थात तिच्या मनात त्याबद्दलची फार मोठी धास्ती आहे, चिंता आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत ज्या लोकांना तिथे वाचवण्यात येतंय त्यांना त्वरित उपचारासाठी म्हणून खाली नेण्यात येते. दुसऱ्या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर राज्याचे मंत्री उदय सामंत तिथे उपस्थित आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील काही वेळामध्ये तिथे पोहोचतील असं कळतंय. आणि या सगळ्या घटनेची माहिती घेत ते खालापूर मधल्या इर्षावाडीतली ही घटना आपण बघतोय. आणि मध्यरात्री हा सगळा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर जुन्नरचं माळीण आणि महाडमधील तळीयेची आठवण त्या क्षणाला झालेली. कारण
अशाच प्रकारची घटना भर पावसामध्ये तिथे घडलेली होती. मध्यरात्री हा सगळा प्रकार घडला होता. आजही त्या गावांचं तिथे पुनर्वसन झालेलं आहे. तिथल्या स्थानिकांच्या मनात या घटनेच्या कटू आठवणी, भयानक आठवणी आहेत. आणि आता ही घटना बघितल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातल्या सगळ्याच प्रेक्षकांच्या मनात त्या घटनेची आठवण झालेली असणार. कारण वारंवार पुन्हा एकदा डोंगराच्या पायथ्याशी असणारी घरं किंवा डोंगरावरती असणारी जी घरं आहेत, वेगवेगळ्या वाड्या वस्त्या असतील किंवा आदिवासी पाडे असतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो या घटनेनंतर परत एकदा समोर येताना दिसतोय. आपण अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विशाल, काय माहिती? विशाल, आता सुरक्षेला मुख्यमंत्र्यांकडून संबंधित बचाव कार्याचा आढावा जो आहे हा सविस्तर घेतला जातोय. साधारणतः आता 20 मिनिटं होत आली. मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण परिस्थितीत एनडीआरएफचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, या सगळ्यांची ते चर्चा करत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं बचाव कार्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या कशा दूर करता येतील त्या बाबतीत ते अधिक गांभीर्यानं माहिती जी आहे हे घेताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता कशा पद्धतीने हे बचाव कार्य केले तेवढं पाहिजे. कारण का आपल्याला माहिती आहे हे जे बचाव कार्य चालू आहे हे मानवी पद्धतीने बचाव कार्य चालू आहे. कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये यंत्रसामुग्री जी आहे त्याचा वापर नाही आहे. हेच एक मोठं चॅलेंज आहे. कारण का जितक्या लवकर जी माती आहे, जी दरड कोसळलेली आहे ही बाजूला करून अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं हे सध्या महत्वाचे चॅलेंज आहे. आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर आत्ताच्या घडीला जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं हा मातीचा मलबा सगळा आलेला आहे हा बाजूला कडून जे लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं पहिलं उद्दिष्ट असणार आहे. मात्र ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की माणसांना सुद्धा त्या ठिकाणी जायला अडचण निर्माण होते. अद्यापही एनडीआरएफच्या काही टीम ज्या आहेत या त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीचं चित्र प्रबोध दाखवलं आपण या ठिकाणी त्याच्या पद्धतीनं भौगोलिक परिस्थिती आहे ही सुद्धा आपण पाहिलेली आहे. त्यामुळे या क्षणाला त्या ठिकाणी एनडीआरएफच्या टीम मोठ्या संख्येनं पोहोचणं आणि मातीचा मलबा हटवून जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढणं हेच सध्या या सगळ्या परिस्थितीमध्ये महत्वाचं आहे. आणि मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा तशा पद्धतीने लोकांना पाठवलं जाईल याचाच विचार जो आहे स्थानिकांकडून अशी मागणी करण्यात येईल की एअर अँब्युलन्सचा पर्याय करावा, हेलिकॉप्टर मार्फत काही लोकांना तिथे पोहोचावं किंवा टीम तैनात करण्यात यावी. मात्र आपल्याला माहिती आहे कालपासून मुसळधार पाऊस आहे, वातावरण सुद्धा त्या पद्धतीचं पोषक नाहीये. त्यामुळे या बाबतीत आता आढावा जो आहे हा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातो. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांची ते या बाबतीत चर्चा करत आहेत. त्यामुळे सध्या पाहायला गेलं तर मुख्यमंत्री या सगळ्या परिस्थितीची माहिती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. थोड्याच वेळात की या अधिकाऱ्यांना माहिती घेतल्यानंतर जे लोक वाचलेले आहेत या घटनेमधलं त्यांची भेट घेतली, जे नातेवाईक या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांना देखील प्रयत्न जो आहे हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. त्यामुळे सद्यस्थितीला आता अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती जी आहे ही या ठिकाणी घेतली जाते आणि यानंतर ते नातेवाईक आणि जे या घटनेमध्ये बचावलेले आहेत यांना भेट देतील. त्यामुळे सद्यस्थितीला आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टी ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतात आणि या संपूर्ण परिस्थितीवरती कशा पद्धतीनं बचाव कार्य अधिक वेगानं होईल, अधिक जलद गतीनं होईल त्याचा कुठेतरी विचार जो आहे हा केला जाताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल, या सगळ्या म्हणजे पुन्हा तोच मुद्दा आहे, वरून पडणारा धोधो पडणारा पाऊस आणि साधारण पायथ्यापासनं वरती 6 किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन घटनास्थळी जाऊन पोहोचणं हे सगळंच आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त माणसांच्या तुकड्या वरती पाठवणं हाच एक सोयीस्कर पर्याय ठिकाणी असू शकतो. त्याबद्दल अधिक काय विचार केला जातोय किंवा तशी अंमलबजावणी होते का? नक्कीच हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. कारण का आता आपल्याला माहिती आहे यंत्रसामुग्री त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे अधिक एनडीआरएफच्या किंवा लोकांना ठिकाणी पाठवणं. मात्र विशाल रिस्क आहे ते म्हणजे हा किल्ला जर आपण पाहायला गेलं ज्या ठिकाणी घटना घडली आहे ही एका रेषेमध्ये म्हणजे 90 अंशाच्या कोणामध्ये हा किल्ला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस, त्याच्यात चिखल आणि कुठेतरी वाट जी आहे ही अधिक विसरली झाली आहे. त्यामुळे हा सुद्धा एक भरपूर होतो. कारण का सकाळची अशी घटना घडलेली आहे. एक बचावसाठी जे लोक आले होते त्याच्यातील एकाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहायला गेलं तर आता जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं हा महत्वाचा मुद्दा की अधिक लोकांना देखील त्या ठिकाणी पोहोचवणं आणि बचाव कार्य जे आहे या बचाव कार्याला अधिक गती देणं. मात्र सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तिकडे मुसळधार पाऊस आहे,
त्याच्यात सर्वतरी चिखल झालेलं आहे. त्यामुळे इंडियाच्या टीमला सुद्धा त्या ठिकाणी जाताना जे आहे त्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आता जर आपण पाहायला गेलं तर काही TDRSच्या सुद्धा टीम ज्या आहेत या त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यामुळे पोहोचण्यासाठी विलंब लागतो, कारण त्या पायथ्यापासून त्या घटनेपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 तास लागतात. त्यामुळे हा वेळ सुद्धा अधिक वाया जाताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि यंत्रसामुग्री त्या ठिकाणी नसल्या कारणानं मानवी पद्धतीनं जी आहे ही मदत सद्यस्थितीला केली जाते. त्यामुळे कुठेतरी खर्च जो आहे हा अधिक असताना आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत विशाल, आणि संबंधित यंत्रणांना अधिकाऱ्यांना सूचना देताना दिसत आहेत. या सगळ्या परिस्थितीत पुढला एक बचाव पथकाचा म्हणून एक प्लॅन असतो, त्याबद्दल काय नेमकी अंमलबजावणी केली जाते किंवा काय हालचाली होताना दिसत आहेत? नक्कीच विचार करत आता आपण पाहिलं की काही नागरिकांकडून अशी मागणी करण्यात आली होती की एअर अँब्युलन्स देण्यात यावी किंवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना तिथे सोडण्यात यावं, परिस्थितीला हवामान सुद्धा दिसून येत नाही. कारण की आपल्याला माहिती आहे कालपासून संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस होतोय आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात धोका सुद्धा आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार जो आहे हा केला जातोय. मुख्यमंत्र्यांकडून त्याच्या पद्धतीची माहिती केलेली आहे ही केली जाते. त्यामुळे या क्षणाला अधिक लोक जशी पोहोचवता येतील किंवा बचाव कार्य कशा पद्धतीनं जे वाढवता येईल याच्याकडेच अधिक भर दिला जातोय आणि अधिक NDRFच्या टीम त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पोहोचतील आणि मदत कार्याला अधिक गती कशी याचाच विचार जो आहे हा केला जातोय. मात्र भौगोलिक परिस्थिती पाहता त्या ठिकाणी NDRFच्या टीम पोहोचवणं सध्या स्थितीला महत्वाचं मानलं जाते. त्या ठिकाणी NDRFचे जवान अधिक पद्धतीनं पोहोचवणं, जास्त संख्येनं पोहोचवणं हेच सध्याच्या घडीचं उद्दिष्ट आपण म्हणू शकतो. कारण का यंत्रसामुग्री त्या ठिकाणी आपण सध्या स्थितीला ज्या पद्धतीनं भौगोलिक परिस्थिती आहे ती पोहोचू शकत नाही. त्यामुळे मानवी पद्धतीनं ही मदत करायला कुठेतरी गती जी आहे ही दिली जाऊ शकते आणि त्याच अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. विशाल, साधारण बचाव पथकाच्या किती तुकड्या आता वरपर्यंत पोहोचल्यात? विशाल, आता जी माहिती कळते त्यानुसार जवळपास 4 ते 5 NDRFची टीम पोहोचलेली आहेत. TDRFची टीम पोहोचलेली आहे. ती काही स्थानिक सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत. कारण का अनेकदा असं होतं की नेमकं घर कुठे आहे, कारण का मोठ्या प्रमाणात चिखलाचा मलबा त्या ठिकाणी झालेला आहे. दरड कोसळल्या कारणामुळे नेमकं घर कुठे आहे हे सुद्धा ओळखणं कठीण होत चालले. त्यामुळे काही इथली जे रहिवासी आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडून सुद्धा मदत जी आहे ती घेतली जाते. आणि आत्ताच्या क्षणाला जर आपण पाहायला गेलं तर NDRFच्या टीमकडनं मोठ्या प्रमाणात बचाव कार्य जे हे केलं जात आहे. हा मातीचा मलबा हटवण्याचे काम जे आहे हे NDRFकडनं मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. विशाल, किती लोकांना रेस्क्यू करण्यात आलं? कारण थोड्या वेळापूर्वीपर्यंत 25 हा आकडा कळत होता. अधिक काही आकडा समोर येऊ शकलाय का? विशाल, सकाळच्या टप्प्यामध्ये 25 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. त्यानंतर एक जवळपास 10 ते 15 लोकांना या पायथ्याशी आणण्यात आलं. प्रमोद या पद्धतीनं माहिती दाखवली, तिकडची दृश्य दाखवली. त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी लोकांना बचाव कार्य करण्यात आले वाचवलेला आहे. जे लोक या ढिगाऱ्याखाली अडकले होते त्यांना काढण्याचं काम जे आहे ते केलं जातं. मात्र मोठ्या प्रमाणात मातीचा मलबा असल्या कारणानं जे लोक अडकलेले आहेत त्यांना आता बाहेर काढण्याचं पहिलं उद्दिष्ट असेल आणि त्यानुसार जे बचाव कार्य जे हे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर बचावलेले लोक आपण म्हणू की ज्यांच्या घरावरती दरड आली नाही किंवा मातीचा मलबा आला नाही अशी 40-50 लोक जे आहेत ती याच्यामधनं बचावलेले आहेत. आणि जे लोक आता ढिगाऱ्याखाली अडकले होते त्याच्यातील सुद्धा काही लोक बाहेर काढण्याचा NDRFला यश आलेलं आहे. आता काम जे आहे ते अधिक वेगानं त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल, वरतून जी ढिगाऱ्या खालणं लोक आहेत त्यांना बाहेर काढणं आणि खालपर्यंत घेऊन येणं या सगळ्याच्या मध्ये साधारण किती वेळ लागतोय? विशाल, आपण या ठिकाणी पाहायला गेलो तर कुठेतरी जे लोक ह्याच्यातून वाचलेले आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे. त्यामुळे त्यांना धीर देऊन खालती आणले जाते. त्याच्यासाठी अडीचचा वेळ जाते. जवळपास 2 ते 2.5 तास ह्या सगळ्या परिस्थितीत जाते. आणि आता जर आपण पाहायला गेलं ज्यावेळेला पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू होतोय त्यावेळेला वरून खालती करून येत नाही, कारण का मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. समोरकडे दिसत नाही आणि रस्ते जे आहेत म्हणजे पायवाट आहे ती चिखलामुळे त्यामुळे अधिक लोकांनी त्या गलीमध्ये व्यक्ती पोळू शकतात. संघानं आता जर परिस्थिती पाहायला गेली तर काहीशी पावसानं विश्रांती घेतलेली आहे. जर अशा पद्धतीचं वातावरण असलं
तर बचाव करायला अधिक वेळ जो आहे हा येऊ शकतो आणि जे वरती लोक सापडलेले आहेत किंवा ज्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांना खालती सुखरूपपणे आणण्यात आणू शकतो आणि त्याच अनुषंगाने जे आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. सध्या या सगळ्यामध्ये दिलासादायक आपण म्हणू शकतो म्हणजे पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे. जर अशाच पद्धतीनं पावसानं येणारी काही तास विश्रांती घेतली तर बचाव करायला अधिक वेग जो आहे हा मिळू शकतो आणि इंडियाच्या टीमच्या त्या रोचकांनी ज्या पद्धतीनं तिथील नागरिकांनी मागणी केली की हेलिकॉप्टरच्या माध्यमातून माणसं त्या ठिकाणी पोहोचवली अशा पद्धतीचं वातावरण राहिलं तर हे सगळे पर्याय जे आहेत ते खुले होऊ शकतात. आणि त्याच दृष्टीनं जर आता आपण पाहायला गेलं तर ही जिल्ह्यात आपण गोष्ट पावसानं काही काळ काही विश्रांती घेते. विशाल, तू अधिक अपडेट घे, आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडेच येऊ. पण परत एकदा ही दृश्य आपण बघूयात. ही तीच दृश्य आहेत वरच्या भागातली ज्या ठिकाणी घरांवरती दरड कोसळली. साधारण आपण जर पाहिलं तर 50 ते 60 घरांची ही वाडी होती, तसा हा पाडा होता. आणि मध्यरात्री हा सगळा प्रकार घडल्याचा आपण बघतोय. खालापूरमधल्या इर्शाळवाडीचा हा सगळा भाग आहे. डोंगरापासून म्हणजे डोंगराच्या पायथ्यापासून वरती 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती ठिकठिकाणी घरं जी ती वसलेली आहेत, ज्याच्यावरती मध्यरात्री निसर्गाने घालाच घातला असं म्हणावं लागेल. कारण पाऊस अगदी जोरदार पडत होता आणि या मुसळधार पावसामध्ये डोंगराचा मातीचा भाग जो होता, मलबा जो होता, ती दरड या घरांवरती कोसळली. दुर्दैवाने या सगळ्या घटनेमध्ये आपण बघतो एक 5 ते 6 लोकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पण सुदैवानं या घटनेची माहिती मिळताच वरपर्यंत बचाव पथकातल्या यंत्रणा पोहोचू शकत नसल्या कारणाने म्हणजे भौगोलिक आव्हान आहे वरपर्यंत त्या यंत्रणा नेणं. म्हणजे JCB असेल किंवा मोठमोठे दगड तिथे हटवण्यासाठी म्हणून ज्या वेगवेगळ्या यंत्रणा इतर वेळी आपण बघत असतो इमारत कोसळल्यानंतर किंवा काही घर कोसळल्यानंतर ते वरपर्यंत पोहोचू शकत नाही. अशावेळी जास्तीत जास्त मनुष्यबळ जे ते वरपर्यंत पोहोचवलं जात आहे. साधारण जसं आपल्याला विशालने आता सांगितलं की 150 ते 200च्या आसपास वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत, म्हणजे यामध्ये काही स्वयंसेवी संस्था असतील जे स्वयंस्फूर्तीने माहिती मिळाल्यानंतर त्वरित तिथं जाऊन पोहोचल्या. नवी मुंबईमधील महापालिकेच्या बचाव यंत्रणा असतील, फायर ब्रिगेडचे जवान असतील, NDRFच्या 2 तुकड्या असतील, त्या अधिक अजून वाढवण्यात येतील, त्या वरपर्यंत पोहोचलेल्या आहेत. ते काम करतात. म्हणजे जास्तीत जास्त माणसाला माणूस जोडून तिथे हा सगळा मलबा हटवण्याचं काम जे ते केलं जातं आहे. ही तिथलीच दृश्य आपण बघतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य. यामध्ये या घराच्या अवतीभोवती असणारी सगळी त्यांच्या गोठ्यात बांधलेली जनावरे आपण बघतो, त्यांना बाहेर काढण्यात आलं तिथून. आणि काही घरांवरती आपण झाडं पडल्याचं आपण पाहतोय. हे झाड पडल्यामुळे अख्खं घरच्या घर दाबलं गेलेलं आहे. आणि थोड्या वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी या सगळ्या बचाव कार्यामधून वाचवलेल्या एका महिलेला ज्यावेळेस खाली आणत होते तेव्हा तिच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ती अत्यंत घाबरून गेलेली होती. अर्थात तिच्या मनात चिंता, या सगळ्या त्याच्यात चिंता, अशी मोठी चिंता होती की तिला तर वाचवण्यात आलंय, पण तिची 12वी शिकणारी जी मुलगी आहे, माझी मुलगी जी आहे ती या ढिगाऱ्याखाली अजूनही अडकलेली आहे. ती नेमकी कशी आहे हिची तिला माहिती नव्हती. शिवाय तिचा नवरा देखील त्या ढिगाऱ्याखाली अडकलेला होता. आणि याच चिंतेपोटी मला जरी वाचवण्यात आलेलं असलं तरी तिला खाली नेण्यात आलं. याच भावनेने त्या महिलेला उपचारासाठी पुढे जे ते नेण्यात आलं. पण आता सगळ्यात मोठी चिंता आहे की अजूनही 60 ते 70 लोक या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांना कशाप्रकारे तिथून वाचवण्यात येत आहे, कारण माणसं अगदी वेगाने काम करतात. श्वान पथकं देखील तिथे गेलेली आहेत. अर्थात श्वानांना देखील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सगळ्या माणसांचा किंवा याचा मागमूस लागत असतो आणि त्यांच्या मदतीने देखील ढिगाऱ्याखाली अडकलेली सगळी माणसं जी आहेत ती बाहेर काढली जात आहेत. बचाव पथकाची जी माणसं आहेत ती हे खोदकाम करत असताना काही आवाज देत असतात आणि ते आवाज देताना त्या आवाजाला आतनं ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो त्यानुसार पुढे खोदाईचा वेग जो आहे ते वाढवतात. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्वरित घटनास्थळी इथं दाखल झाल्याचं आपण पाहतोय. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर राज्याचे मंत्री दादा भुसे इथं उपस्थित आहेत, उदय सामंत इथं उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. अधिवेशनाचा सगळा कालावधी कालपासूनच ज्यावेळेस पावसाला जोरदार सुरुवात झाली, राज्यभरात ठिकठिकाणी पडणारा पाऊस आणि त्यानंतरच खरं तर वेगवेगळ्या यंत्रणा सज्ज झालेल्या होत्या. पण परत एकदा अशी काही घटना घडेल हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. हां, ही गोष्ट वेगळी की यापूर्वी सुद्धा आंबेगाव जवळच्या माळींमध्ये असा प्रकार घडलेला होता. महाडमधल्या तळीयेमध्ये देखील या घटनेची पुनरावृत्ती झालेली होती. आणि पुन्हा एकदा डोंगराच्या पायथ्याशी असणारा किंवा डोंगरावर असणाऱ्या घरांच्या सुरक्षेबद्दलच्या मुद्द्याबद्दल चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. त्यामुळे या वाड्या वस्त्यांवरती राहणारी सगळी लोक किती असुरक्षित वातावरणात या सगळ्या पावसाळी कालावधीत राहतात.
ते परत एकदा समोर आलेलं आहे. पण आता घटना घडली आहे, अर्थात त्याबद्दलची चर्चा ही नंतर होऊ शकते. सुरक्षा उपाययोजनांबद्दल पुन्हा एकदा पुढली अंमलबजावणी होऊ शकते. पण तुर्तास सगळ्यात मोठं आव्हान आहे की या वेगवेगळ्या बचाव पथकांना वरपर्यंत जाणं, कारण अंतर पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे 5 ते 6 किलोमीटरचं अंतर आहे. चढून जावं लागतंय, वाट निसरडी आहे, पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये या निसरड्या वाटेतनं हातामध्ये मग काही हलक्या पद्धतीचे स्ट्रेचर्स असतील किंवा मग काही सोप्या पद्धतीच्या झोळ्या ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या असतात बचाव पथकांकडे, ज्यातनं वाचवलेल्या सगळ्या लोकांना त्वरित खाली आणता येतं. काही प्राथमिक आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा वरपर्यंत नेल्या जात आहेत. म्हणजे यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर असेल किंवा काही वेगवेगळी औषधं असतील ते वरती गेलेले, डॉक्टरांचं पथक देखील वरपर्यंत पोहोचलं आहे. आणि आता या घटनेनंतर आपण बघतोय की दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं त्या घटनेवरती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार देखील लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहोचून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूर नजीक इर्शालगड परिसरात जी घटना घडलेली आहे, गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्याची माहिती घेत आहेत आणि या नियंत्रण कक्षात बसून त्या अधिकाऱ्यांना त्वरित सूचना देखील देताना दिसत आहेत. त्यामुळे राज्याची संपूर्ण यंत्रणा मध्यरात्री घटना घडल्यानंतर त्वरित कामाला लागलेली आहे. याबद्दल निश्चितच कौतुक करायला हवं. पण त्या सगळ्या घटनेमध्ये सगळ्यात मोठं आव्हान असं आहे की या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना त्वरित बाहेर काढणं. कारण असं तरी एक लक्षात येते की बचाव पथकं तिथे पोहोचलेली ते सगळं काम करतात. अर्थात त्यांच्या हाती आवश्यक अशी त्वरित काम करणारी यंत्रणा नसल्या कारणाने, कारण जी यंत्रणा वरपर्यंत नेता येऊ शकत नाही, त्यामुळे वेळ लागू शकतो. पण या सगळ्याच्यात कुठेही बचाव पथकातल्या जवानांनी किंवा तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी हिंमत हारलेली नाही आहे. तो मलबा जो आहे तो हटवण्याचं काम त्वरित केलं जातं आहे. कारण यापूर्वीचा वेगवेगळ्या अशा घटनांमधला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा वापर करूनच हे सगळं बचाव कार्य जे ते केलं जातं आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री घटनास्थळी, म्हणजे घटनेच्या जिथं घटना घडलेली आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी तिथं ठाण मांडून बसलेले आहेत आणि वेगवेगळ्या यंत्रणांशी संवाद साधताय. वेळ पडली तर यापेक्षाही वेगवेगळ्या काही यंत्रणा जे आहेत तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल. पण तुर्तास सगळ्यांच्याच मनात एकच चिंता आहे, ती या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची. आदिवासी पाडा आहे, 60 ते 70 घरे. जसं या महिलेने आपल्याला सांगितलं की अजून काही 50 ते 60 लोक वरती असू शकतात, 45 ते 50 घरे आहेत. म्हणून एका घरामध्ये, म्हणजे एका घराचा जर आपण विचार केला तर त्या घरात असणारे 2 सदस्य आणि त्यांची मुलं, अशी 4 किंवा 5 लोक तरी त्या घरात असू शकतात. यामध्ये काही लोक मासेमारी करण्यासाठी मोरबी धरणाच्या दिशेने रात्री गेलेली होती, ती मात्र बचावलेली आहेत. पण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती देखील त्वरित त्यांनी आपल्या घराच्या दिशेनं धाव घेतली. त्यांच्या देखील मनात सगळ्यात मोठी धाकधूक होती की आपल्या घरची मंडळी नेमकी कशी आहेत. आता यामध्ये जी 25 लोक बचावलेली आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, पण जी लोक अडकलेली आहेत ते सुखरूप बाहेर पडावे यासाठी अर्थात पूर्ण प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी म्हणून शुभेच्छा देखील, प्रार्थना देखील केली जाते. याचबद्दल आपण अधिक बोलणार आहोत. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी तिथे आहेत. आता विनोदकडनं आपण माहिती जाणून घेऊयात. विनोद, आता या क्षणाला तू कुठे आहेस आणि तुझ्याकडे काय अपडेट? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात दाखल झाले आहेत आणि राजगडमध्ये जी दरड कोसळली आहे त्या प्रकरणामध्ये सर्व माहिती घेऊन मदत कार्य कशा प्रकारे पोहोचवता येईल याची संपूर्ण माहिती आणि एकंदरीत त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे. अजित पवार आज सकाळीच लोकसभे मंत्रालयामध्ये पोहोचले आणि मंत्रालयामध्ये पोहोचून एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांना बोलून जो नियंत्रण कक्ष आहे त्यामध्ये जाऊन दरड आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये कशा प्रकारचं बचाव कार्य सुरू आहेत आणि आपण महाराष्ट्र सरकारकडून काय करता येईल याची सर्व माहिती त्या ठिकाणी घेत आहे. आणि रायगड जिल्ह्यातील जे कलेक्टर आहेत त्यांच्याशीही बातचीत करत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे जे लोक दरडमध्ये दबली होती त्या लोकांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि काही लोकांवर उपचार सुरू असल्याचीही त्या ठिकाणी माहिती मिळत आहे. त्यामुळे ही काल ज्याप्रमाणे पाऊस पडला त्यामुळे दरड कोसळल्याने अनेक लोकांचे घरं आणि अनेक लोक त्या दरडखाली दबून पडले असल्याचंही माहिती येत आहे. त्यामुळे एनडीआरएफकडून बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सरकारही त्या कार्याला मदत करत असल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विनोद, आता या क्षणाला नियंत्रण कक्षात बसून अजित पवार त्वरित या सगळ्या घटनेबद्दलची माहिती घेत आहेत आणि अर्थात सूचना ज्या आहेत त्यांच्या वतीने देखील दिल्या जात आहेत. तसं पाहायला गेलं तर घटना गंभीर आहे. पुढील काय सूचना मिळत आहेत, काय त्वरित ऍक्शन घेतली जाणार आहे याबद्दल काही कळू शकले का? नक्की या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळाली की ती म्हणजे
अजित पवार सर्व माहिती आपल्या याच्यावर नोट करून घेत आहे आणि ते नोट करून घेतल्यानंतर त्यावर काय दिशानिर्देश देता येईल, कारण मदत आणि पुनर्वसन ही यामध्ये महत्वाचं खातं आहे आणि त्या माध्यमातून कसं त्यांचं पुनर्वसन करता येईल यासारख्या अनेक गोष्टींची त्या ठिकाणी चर्चा केली जात आहे. आणि प्रायोरिटीला आता प्राथमिक स्तरावर एक गोष्ट महत्वाची आहे त्या ठिकाणी की जे लोक दरड खाली दबले आहे त्या लोकांना काढून त्यांना उपचार देण्याचं प्राथमिक या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आजूबाजू जे लोक आहेत त्यांनाही कशा प्रकारे मदत देता येईल याचंही या ठिकाणी सर्व माहिती घेत आहे. दरडमध्ये आतापर्यंत संख्या होती 100 पेक्षा जास्त लोक दबल्याची माहिती आहे. आणखी काही संख्या वाढू शकते का आणि त्या पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही त्यासाठी काय उपाययोजना करण्यात येईल यासारख्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला येत आहे. अजित पवार अजूनही त्या कक्षामध्ये आहेत आणि संपूर्ण माहिती घेत आहेत. विशाल. धन्यवाद विनोद, या सगळ्या माहितीबद्दल. 3 ठिकाणची 3 दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचलेले आहेत. इर्षावाडीवर दरड कोसळल्याचं आपण बघतोय आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं त्वरित त्याचा आढावा सध्या मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात बसून घेतला जातोय. त्यामुळे घटना गंभीर आहे आणि या गंभीर घटनेच्या अनुषंगाने त्वरित ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. परत एकदा आपल्या दर्शकांसाठी जे खरं तर आता नव्याने ही घटना जाणून घेत आहेत त्यांच्याकरता म्हणून खालापूर इथली इर्षावाडी जी आहे तिथल्या वाडीवरती आपण जर बघितलं तर ही दरड कोसळलेली आहे. या दरडीखाली साधारण 50 ते 60 घरं, या वाडीत 50 ते 60 घरं असावी ती दाबल्या गेलेली आहेत आणि इथे तेवढीच लोक सध्या या मलब्याखाली असावीच असा एक अंदाज जो तो व्यक्त केला जातोय. मध्यरात्री हा सगळा प्रकार घडलेला आहे. ही सगळी मंडळी वाडी वस्त्यांवरची झोपेत होती आणि त्यावेळी धोधो पडणाऱ्या सगळ्या पावसात वरती असणाऱ्या डोंगराचा एक फार मोठा भाग या वाडीवरती येऊन कोसळला. यामध्ये काही झाडं देखील तिथं घराच्या आजूबाजूला असतील ती झाडं देखील या घरांवरती येऊन पडली आणि त्यामध्ये आत्ता या क्षणाला जसं कळालं त्यानंतर त्वरित 25 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. दुसरी दृश्य आपण बघता, एका महिलेला तिथे वाचवण्यात आलेले. त्या महिलेशी आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी थोड्या वेळापूर्वी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ज्या महिलेने माहिती देऊ केली की मला तर वाचवण्यात आलंय पण माझी 12वी शिकणारी मुलगी आहे जी अजूनही त्या ढिगाऱ्याखाली अडकलेली, ती कशी आहे हे काय मला कळू शकलेलं नाही. माझा नवरा तिथे अडकलेला आहे हे काय मला कळू शकलेलं नाही. हीच चिंता खरं तर या वाचवलेल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि ह्याच सगळ्या परिस्थितीमध्ये जवान जे आहेत ते काम करताना दिसत आहेत. इर्षावाडी हा भाग किती दुर्गम आहे आणि तिथं पोहोचणं किती अवघड आहे याचा गुगल मॅपच्या मदतीनं आम्ही आढावा घेतलाय. माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती करणारी खालापूरमधली दुर्घटना नेमकी कशी घडली हे आपण एकदा मॅपच्या साहाय्याने बघून घेऊया. आपण बघू शकतो हा जो डोंगर आहे परिसर, आपण इथे बघू शकतो नाव लिहिलेलं आहे इर्षाळकरणी देवीगड आणि हा जो डोंगर आहे हा पूर्ण डोंगर रस्ता जो आहे तो खचलेला आहे आणि त्याच्या खाली आपण बघू शकतो मॅपवरती इथे ही संपूर्ण जी वाडी आहे ही चौक गावातली ही पूर्ण वाडी आहे, ही पूर्ण वाडी उद्ध्वस्त झालेली आहे. असं म्हटलं जाते की जवळपास इथे 50 ते 60 घरं होती. आपण झूम करून एकदा पुन्हा बघूया. हे बघा तुम्ही बघू शकता इथे जवळपास ही सगळी जी पूर्ण वाडी आहे, हा जो डोंगर आहे हा पूर्ण कोसळून इथे आलेला आहे आणि इकडची सगळी जी घरं जी आहे ही पूर्ण जवळपास 90% घरं जी आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत, या पूर्ण ढिगाऱ्याखाली गेलेली आहेत. आणि इथे रेस्क्यू ऑपरेशन करणं खूपच कठीण असणार आहे कारण की ह्याच्यावरती सुद्धा जी घरं आहेत ही जी आपल्याला दिसत आहेत मॅपमध्ये त्याच्या आतमध्ये सुद्धा आपण बघू शकतो इथे बऱ्याच प्रमाणात इथे वस्ती होती आणि ही सगळी वस्तीसुद्धा आहे या ढिगाऱ्याखाली आलेली याची भीती आहे. त्यामुळे इथे जी सगळी एकूण घरं होती त्याच्यामध्ये जवळपास 100 ते 150 लोकांचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे की ती अडकली असतील आणि आत्तापर्यंत जवळपास फक्त 25 ते 30 लोकांना यशस्वीपणे बाहेर काढण्यात आलेला आहे. आपण तुम्हाला एक रस्ता दाखवते की इथे पोहोचण्यासाठी जे बचाव कार्य आहे ते कठीण का जात आहे. आपण थोडंसं झूम आउट करून तुम्हाला दाखवते. इथे ही वस्ती आहे, त्याच्यानंतर हा तुम्ही बघू शकता हा एक रस्ता आहे, हा एकमेव रस्ता आहे. बाकी संपूर्ण परिसरात हा चिखल आहे. ह्या मार्गावरून रेस्क्यू ऑपरेशन करणं खूप कठीण आहे. सगळ्यात मोठं जे चॅलेंज असतं ते असतं की त्यांच्या ज्या JCB मशीन्स वगैरे आहेत त्या तिथपर्यंत पोहोचवणं, कारण की त्याच्यातूनच ते गाळ पूर्ण आहे आणि तो जो चिखल आणि ती पूर्ण दरड बाजूला करण्यासाठी या JCB मशीन तिथे पोहोचवणं सगळ्यात मोठी टास्क आहे आता सध्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी. त्याच्यामुळे हा एकमेव रस्ता आहे. हा रस्ता पार करून तिथपर्यंत पोहोचणं फार जिकरीचं काम होणार आहे. आता तुम्हाला एक मी दाखवते, हा जो ट्रेकिंग पॉईंट आहे
हा बघा, इर्शाड ट्रेकिंग स्टार्टिंग पॉईंट, हा स्टार्टिंग पॉईंट आहे. सध्या तिथपर्यंत रेस्क्यू ऑपरेशनची टीम पूर्ण पोहोचलेली आहे आणि काही जण वरती आता तिथून पोहोचत आहेत. त्याच्यामुळे इथून पूर्ण वरती जाईपर्यंत, तर रेस्क्यू ऑपरेशन पोहोचेपर्यंत बऱ्याच लोकांना तिथे अडचणी अडकून राहण्याची भीती आहे आणि त्याच्यामुळे आणखी काही लोक दगावण्याची याच्यामध्ये शक्यता आहे. सध्या मुख्यमंत्री आणि तिकडचे पालकमंत्री वगैरे सुद्धा पोहोचलेले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, परंतु आपण या मॅपच्या माध्यमातून बघितलं की पूर्णपणे कशी ती दाट वस्ती होती तिकडे आणि त्याच्यामुळे आजूबाजूचा रस्ता कमी असल्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन अजून कठीण जाणार आहे. त्याच्यामुळे आता थोड्याच वेळात कळेल की अजून किती माणसं तिथे दगावली आहेत किंवा किती माणसांना बाहेर काढण्यात यश येत आहे. न्यूज 18 लोकमतसाठी नयन कारेकर, मुंबई. महिला आहेत ह्या व्यवस्थित सुखरूप आहेत. मावशी, तुम्ही व्यवस्थित आहात? अच्छा, व्यवस्थित आहात ना? अच्छा, कधी तुम्ही कधी गेलात आतमध्ये? काय तुम्हाला समजलं कधी? 11 वाजता. रात्री 11 वाजता. रात्री. अच्छा, मग तेव्हा तुम्ही घरामध्ये होता का? घरामध्ये होतो. तुमच्यासोबत कोण होता अजून? नवरा होता. नवरा होता. मग ते कुठे आहेत? ते खाली नाही. खाली आहे. आता तुमची तब्येत बरी आहे? बरं वाटते तुम्हाला? थोडा बरा वाटत. कंबर गेली. अच्छा, किती लोक आतमध्ये अडकलेत अजून का तुम्हाला माहिती आहे? माझी मुलगी नाही, 12 शिकलेली मुलगी माझी कांचन. ती अडकली? ती अडकली. परत 2 सासू, 1 सासरा. तुम्ही काय इथं रिस्क घेऊन राहत होता? तुम्ही खाली तुम्हाला जागा दिली होती, पण हे लोकांना येते. अच्छा, किती लोक अशी होती? किती घरं आहेत ती? किती 45 किती घरं आहेत. 45 घरं आहेत का? मग तुम्ही रातभर काय कुठे अडकलं होतं? तू कशी राहिला? मी भिंतीवर असा थोडा आवाज निघत होता. हां, तिथं एक माणूस बोलत होता, त्याचा आवाज मी घेतला आणि वरडायला लागलो. तेव्हा मला काढ. रात्रीपासून काय खाला तुम्ही? खाल्ला होता, जेवलो आणि झोपलो. अच्छा, आणि ती रात्रीची पडली का? ज्यावेळेस पडली तेव्हा तुम्ही झोपेत होता की जागे होते? झोपलो होतो. झोपले होते का? तुम्हाला आवाज आला तुम्ही उठलात? आवाज आला तसा उठलो, पण पळताने झोपलो. या महिलेची भावना आपण जाणून घेतली. तिचं नेमकं काय म्हणणं बघा. तिने स्पष्ट केलेलं आहे या सगळ्याच्यामध्ये की तिच्या नवऱ्याला वाचवण्यात यश आलेलं, त्याला खाली उपचाराकरता म्हणून घेऊन गेलेले आहेत. तिला देखील वाचवण्यात आलं, पण तिची मुलगी आणि तिचे सासू सासरे अजूनही त्या घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. रात्री ही सगळी मंडळी त्यांची जेवणं आटपली आणि अर्थात हा आदिवासी पाडा असल्याकारणाने 7-8 पर्यंत जेवणं आटपून ही मंडळी लवकर झोपली असणार, कारण पावसाळ्याचं वातावरण होतं. पाऊस असा धोधो कोसळत होता. कोणाच्याही ध्यानीमनी नसेल की अशा प्रकारची घटना घडू शकते, कारण वर्षानुवर्ष खरं तर ही मंडळी इथे डोंगरावरती राहत आहेत. अशावेळी या डोंगरावरती राहणाऱ्या या सगळ्या परिस्थितीमध्ये या लोकांमध्ये अर्थात या निसर्गाबद्दलचं एक फार मोठं प्रेम असतं, पण काही वेळेला या निसर्गाचा असा एक प्रकोप देखील बघायला मिळू शकतं. हे पुन्हा एकदा या घटनेनंतर समोर आलेले. यापूर्वी अशाच प्रकारची घटना आपण पाहिलं होतं की आंबेगावच्या माळींमध्ये घडलेली होती, महाडच्या तळीमध्ये देखील घडलेली होती आणि त्याची परत एकदा पुनरावृत्ती या पावसामध्ये यंदा झाल्याचं आपण बघतोय. काल संबंध राज्यामध्ये ठिकठिकाणी धोधो असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सगळ्या यंत्रणा सज्ज झालेल्या होत्या. पण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरित NDRFच्या 2 तुकड्या ज्या त्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचाव करायला सुरुवात करण्यात आली. सगळ्यात मोठं आव्हान होतं की ज्या ठिकाणी ही घरं आहेत तिथपर्यंत पोहोचण्याकरता डोंगराच्या पायथ्यापासून वरती 6 किलोमीटर अंतरापर्यंत चालत जावं लागतं. तसं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं, इथं सायकल जाऊ शकत नाही. मग बचाव कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या JCB किंवा इतर ज्या काही यंत्रणा असतील त्या कशा न्यायच्या, असं सगळ्यात मोठं आव्हान होतं. या सगळ्या परिस्थितीवरचा सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे काय, तर जास्तीत जास्त मनुष्यबळ जे सामान हातात घेऊन जाता येणं शक्य आहे ते वरती घेऊन जाणं आणि त्या माध्यमातून बचाव कार्याला सुरुवात करणं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची साधनं जी आहेत ती या सगळ्या बचाव कार्यातील सगळ्या जवानांच्या हातात असल्याचं आपण पाहतोय. काही स्ट्रेचर्स असतील, ते स्ट्रेचर्स ते वरती घेऊन गेले. हलक्या स्वरूपाचे स्ट्रेचर्स असतात. वैद्यकीय सुविधांमध्ये मग ऑक्सिजन सिलेंडर असतील, औषध असतील, ते वरती नेण्यात आलेत. एक वाडी आहे, त्याच्यामध्ये जवळपास 45 ते 47 घरांची ती वाडी आहे आणि स्लायडिंग झाल्यामुळे जवळपास 16 ते 17 घरांवर दरड कोसळल्यामुळे ते ढिगाऱ्याखाली आहेत. आतापर्यंत 4 कॅज्युअल्टी आहेत आणि बाकी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. NDRF, TDRF आणि जे आपले स्थानिक रेस्क्यू टीम जी आहे
ही काम करते आहे. वरती कुठलंही वाहन नेण्याची व्यवस्था नाही, करता येत, त्यामुळे सर्व मॅन्युअली काम सगळी टीम करते आहे. तर सगळ्यात आपण प्राधान्य बचाव कार्याला देतोय. पाऊसही पडतोय आणि स्वतः या सगळ्या याच्यावर आपले गिरीश महाजन पण वरती आहेत. आमदार आपले महेश बालदी आणि पूर्ण सगळी टीम जी आहे ही टीम वरती काम करते आहे. आपले NDRFचे लोक, SDRFचे लोक, लोकल टीम, TDRFचे लोक हे सगळे अशा परिस्थितीत देखील बचाव कार्य करतायत आणि जेवढं लोकांना वाचवता येईल तेवढ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न. किती संख्या होती? आता 15 ते 17 घरं जी आहेत त्याच्यावर मातीचे ढिगारे आहेत आणि जवळपास बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर आलेले आहेत. त्यामुळे आता ॲक्च्युअल आकडा आपल्याला सांगता येणार नाही, परंतु 15-20 लोक आणखी ढिगाऱ्याखाली असतील. चॅलेंज असणार आहे कारण ढिगारा काढायचा पूर्णपणे आणि ढिगारा- मशिनरी जात नाहीये वरती. त्यांना जरा इकडे घ्या. त्यांना जागा द्या. मशिनरी जाणार नाहीयेत वरती. चॅलेंज असणार आहे. यंत्रसामुग्री त्याला यासाठी 2 हेलिकॉप्टर तयार आहेत, परंतु वेदरमुळे ते हेलिकॉप्टर देखील वेदर क्लिअर झाल्याशिवाय टेक ऑफ घेऊ शकत नाही. मी स्वतः एअरफोर्सशी बोलतोय, सातत्याने संपर्कात आहे आणि ज्या ज्या माध्यमातून आपल्याला बचाव कार्य करता येईल त्या सर्व माध्यमांचा वापर करण्याचा प्रयत्न करा. संख्येनं अडकलेली आहे. हो, ते आता देखील जिवंत काढलं लोकांनी. पोलीस देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे. लँड स्लायडिंग झाल्यानंतर त्वरित NDRFच्या तुकड्याच्या त्या वरती पोहोचल्या आणि त्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली. आता आमदार महेश बालदी असतील, राज्याचे मंत्री गिरीश महाजन असतील, ते वरती घटनास्थळावरती जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्या घटनास्थळावरती आपण पाहू शकतो त्याची दृश्य, थेट दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या डोंगराच्या मातीचा ढिगारा या घरांवरती येऊन पडला. जी घरं बचावली ती अलीकडची घरं आपण बघतोय, पण जी घरं दाबल्या गेलेली आहेत ती सगळी माती खाली असल्याचं आपण बघतोय. म्हणजे आपल्याला बघताना असं वाटेल की हा डोंगराचा काही भाग आहे का, तर हा डोंगराचा भाग नाही आहे, तर ही डोंगरावरनं खाली आलेली माती आहे ज्याच्या खाली ही घरं दाबल्या गेली. वेग इतका होता या लँडस्लायडिंगचा, म्हणजे या दरड कोसळण्याचा वेग इतका होता की काही झाडं देखील जी आहे ती मुळासकट उखडल्या गेली आणि ती झाडं काही घरांवरती जाऊन पडलेली आहेत. त्यामुळे आता या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना त्वरित तिथून बाहेर काढण्याचं सगळ्यात मोठं आव्हान यंत्रणांसमोर आहे. बसी हुई है और इसमें 45 से 47 घर है, उसमें से 15 से 17 घर जो है मलबे के नीचे आए हैं और अब तक 4 कैजुअल्टी है और बाकी लोगों को बचाव कार्य बचाने का काम शुरू है. NDRF, SDRF के लोग हैं और जो इसी परिस्थिति में मैं पूरे लोग बचाव कार्य अमित भाई जायजा लिया है. उन्होंने कहा है जो भी सहयोग की आवश्यकता है मदद. मुख्यमंत्री माध्यमांशी बोलतायत, पण अर्थात आपण जर बघितलं ही सगळी पावसाची परिस्थिती आणि या पावसाच्या परिस्थितीमध्ये बचाव कार्यातली सगळे जवान जे तिथं काम करताना दिसत आहेत. नवी मुंबईतील अग्निशमन पथकापासून तर NDRFच्या तुकड्यांपर्यंत, शिवाय काही स्वयंसेवी संस्था असतील, निसर्गप्रेमी संस्था असतील, त्यांची लोक मदती करता तिथं स्वयंस्फूर्तीने जाऊन पोहोचलेली आहेत. आणि आता ही बघा, म्हणजे हेलावून टाकणारी ही दृश्य आहे. या अर्थाने
आपल्याला मध्ये मध्ये सगळा मातीचा मलबा दिसत असेल तर हा मातीचा सगळा ढिगारा डोंगरावरनं खाली आलेला आहे. लक्षात घ्या म्हणजे पायथ्यापासनं मोरबी धरणाच्या पायथ्यापासनं 6 किलोमीटर अंतरावरती ही घरं आहेत. पुन्हा त्याच्यावरती डोंगर आहे आणि त्यांच्या या घरांवरती असणारा पाठीमागे असणारा जो डोंगर होता त्याचाच भाग जो आहे तो या घरांवरती येऊन कोसळलेला आहे. धोधो पाऊस सुरू होता. रात्रीची साधारण आपण जर असं लक्षात घेतलं अंदाजी वेळ जी आहे 12-12:30ची वेळ असेल. गावातली लोक वाड्या वस्त्यांवरची जेवणाची वेळ ही संध्याकाळी 7 ते 8 वाजेची असते. जेवण करून ती सगळी मंडळी झोपलेली होती आणि झोपेत असताना निसर्गाने त्यांच्यावरती हा घाला घातला आहे. असाच हा सगळा प्रकार घडलेला आहे. यामध्ये 25 लोकांना सुरुवातीला पथक तिथे पोहोचल्यानंतर त्वरित तिथून ढिगाऱ्याखालनं बाहेर काढण्यात आलं. त्यांना वरतून खाली आणण्यात आलं. साधारण वरून खाली येण्यासाठी जर आपण लक्षात घेतलं तर मोठा कालावधी लागतोय. तरी लोक स्वयंस्फूर्तीने वेगाने तिथं काम करताना दिसत आहेत आणि त्यातल्याच एका ज्या महिलेला वाचवण्यात आलं त्या महिलेशी संवाद देखील आम्ही साधण्याचा प्रयत्न केला. त्याची दृश्य आपण पाहतोय. इर्षावाडीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकारानंतर परत एकदा आंबेगाव जवळील माळीण गावातली घटना जी आहे त्याच्या आठवणी ज्या त्या ताज्या होत आहेत. त्याचबरोबर महाडमधल्या तळीयेजवळ देखील असाच प्रकार घडला होता. रायगड जिल्ह्यातील इरसालगड या ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि अनेक घरं या दरडीखाली गेलेली आहेत. त्याच्यातील काही हे बचाव झालेले सर्व व्यक्ती आहेत. इरसालवाडी या ठिकाणी सर्व लोक होते, त्यांना आता रेस्क्यू करण्यात आलेले आणि आपल्या सोबत आहेत. काय नेमकं घडलं, किती वाजता हे सगळं झालं? आज रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे आम्ही रात्री आमच्यावर लाईट नसल्यामुळे आम्ही 10:30च्या दरम्यान अशी घटना घडली. 1 वाजता म्हणजे ज्या प्रकारे गाडीचा टायर वाजतो त्या प्रकारे एकदम बॉम्ब स्फोट सारखा वाजला आवाज आला. एक सगळा शॉप पण खाली आला आणि आमची भरपूर लोक म्हणजे जास्तीत जास्त लोक आमची दडपून गेली. घरं कशा स्वरूपाची आहेत? कच्च्या स्वरूपाची आहेत? घरे कच्च्या स्वरूपाचे आहेत, विटा मातीचे आहेत, काही कुडाची आहेत. मग ते सगळं झाल्यानंतर तुम्ही अडकून पडला होतात का किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला तिथनं बाहेर काढलं गेलं? आमची 4-5 घरं फक्त शेप राहिली आणि बाकीचं सगळं वाहून गेलं. आम्ही कसं तरी आमचा जीव वाचवण्यासाठी दगडीवर नाही यायला लागल्या तसं आम्ही कसं तरी भर पाण्यात बाहेर पडलो. शासकीय यंत्रणा ज्या होत्या त्या किती वेळात पोहोचल्या, कशा पद्धतीनं संपर्क केला? शासकीय यंत्रणा जवळपास 2 तासानंतर पोहोचल्या वाडीत. तुमच्या घरातली काही लोक अडकलेत का? किती अडकले? आमची घरातली आमची 2 कुटुंब. तुमच्या घरातले किती व्यक्ती अडकले? आम्ही सगळे घरचेच लोक आहेत. आमच्या घरातले 2 फॅमिली पूर्ण जडपून गेल्यात. पूर्ण एक पण मनुष्य जगला नाही. साधारणतः किती अशी घरं अडकलीत किंवा काय आकडा तुमचा अंदाज किती आहे? कारण का तुम्ही त्या ठिकाणी होतात. किती अशी घरं अडकलेली आहेत? ते आम्ही नाही सांगू शकत कारण अंधार असल्यामुळे आम्हाला काही तेवढं समजलं नाही. लाईट सुद्धा नाही. एक अंदाज सांगू शकता किती लोक त्या गावात राहायची किंवा त्या वाडीत राहायची? 250-300 लोक राहायची. खरं तर ह्या सर्व महिला सुद्धा या ठिकाणी आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या परिस्थितीत सुद्धा सर्व वस्तुस्थिती हे सर्वजण सांगतायत का की काय नेमकं झालं? तुम्ही कुठे तुम्ही होतात? काय नेमकं झालं? जास्त पाणी गडगड करी तर त्यात काय आम्हाला समजलं नाही. तो आला वाजत पण असं वाटलं का वरनं काय गेलं हो गाडी का काय गेले असे आम्हाला वाटले. चिखल आला का सगळा घरात? नाही आमची नाही घरात आला. आम्ही सप राहिलो तर मी घरवाल्याची इथं धरला असं तर मी बोल का काय तर गेला बोलतो कर वरना. आता वरना गेला तर एक माणूस होता तो आवाज द्यायला लागला म्हणजे रडायला लागला. तो बोल का या बोलतो वास व्हायला या. तर मी पण तेवढी पावसात धाई निघलो तर मला काय वाटला का एकच घर कोसळला आहे. तर ते मी गेलो तर मला वाटच ना भेट तर परत मी वरडत खाली आलो आणि परत खालनं गेलो तर खालतं पण वाट नाही भेट. मग आता काय करायचं? माझा पण नातोंडा बारीक होता तर मी सांग का बाळाला वाचवायसाठी प्रयत्न करा आणि कुठून तरी निघून पळा हो आपण. आणि माझी माणसं आहे ते वाहिलीच आहे. आई बाबा ते वाहिली शेपलेत त्यांचे तर गळत नाही. पण नंदा नाही तिचे 7 शेपलेत. पोरगी आहे तिथे 7 शेपलेत. ते एवढी माणसं एकच पोऱ्या राहिलाय त्यांचा एकच राहिलाय आणि एक नात राहिली शाळेत पोरीची एवढीच राहिलेत.
आम्हाला वाटलं काय वरना येऊन म्हणजे गेला का काय काहीच दिसलं नाही त्या ठिकाणी काहीच अंधार नाही दिसलं असल्यामुळे. अंधेरात आणि आमच्या तिथे लाईट पण आज नव्हतं, सगळा अंधेर होता. रोज कसा इजोड असतो. मोठ्या प्रकारचा आक्रोश या इरसालवाडीच्या पायथ्याशी जो आहे हा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकर विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, रायगड. थेट घटनास्थळी आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील तिथून सगळे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात. प्रमोद, आत्ता या क्षणाला तू कुठे आहेस आणि तिथे काय परिस्थिती आहे, काय अपडेट? माझ्या पाठीमागे जे आपण स्पॉट बघताय तोच अपघातग्रस्त स्पॉट आहे. एक्झॅक्ट स्पॉटवर मी उभा आहे. न्यूज 18 लोकमतसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आपण दाखवतोय. ज्या स्पॉटवर ही दुर्घटना घडली, ही दुर्दैवी दुर्घटना घडली, तो स्पॉट आपण दाखवतोय. तुम्ही पाहत असाल NDRFची संपूर्ण टीम या ठिकाणी कामाला लागलेली आहे. प्रचंड मेहनत आहे. ते आता जो ढिगारा आहे, जी माती कोसळली, जी दरड कोसळलेली आहे, तो बघत असाल आपण संपूर्णपणे हा पूर्ण मातीचा ढिगारा आहे आणि एक एक माणूस शोधणं हे अत्यंत चॅलेंजिंग आहे. NDRFच्या बरोबर हे काही आणखी टीम्स आहेत. फायर ब्रिगेडचे विभाग आहेत आपल्यासोबत. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत. अनेक प्रकारची पथकं या ठिकाणी आहेत आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात घडला, ज्या ठिकाणी ही दुर्दैवी दुर्घटना घडली, बरोबर त्या समोर मी उभा आहे. हा स्पॉट आहे तो ज्या ठिकाणी ही 40 घरं जवळपास जमीन दोस्त झाली आणि त्याच्या वर अगदी मातीचा ढिगारा कोसळलेला आहे. NDRFचा प्रत्येक जवान या ठिकाणी मेहनत करताना दिसतोय, त्रास घेताना दिसतोय. पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे, मात्र प्रत्येक जण आतमध्ये माणूस आहे का हे अगदी बारकाईनं खोदण्याचं काम करतोय. त्यामुळे ह्या दृश्यातून तुम्हाला संपूर्णपणे ही दुर्घटनेचं जे वास्तविक रूप आहे, हे अत्यंत भयानक रूप आहे, हे तुम्हाला या संपूर्ण व्हिज्युअल्स मधून पाहता येत असतील. विशाल. प्रमोद, आपण पाहतोय की NDRFचं पथक त्या ठिकाणी काम करत आहे. आता हा सगळा ढिगारा जो आहे तो त्या ढिगाऱ्याचा एक अंदाज काय लावला जातोय, म्हणजे किती वेळ लागू शकतोय याबद्दल काही हे जवान सांगताना दिसत आहेत का? आपल्यासोबत एक मिनिट आपल्यासोबत जवान आहेत, मात्र त्यांना आपण फोर्स करू शकत नाहीये कारण ते अगदी चॅलेंजिंग काम आहे. आणि आपण जो ढिगारा पाहतोय या ठिकाणी कुठल्याही प्रकारची JCB पोकलन यंत्रणा वापरता येत नाही, कारण इकडे एक सायकल सुद्धा साधी येऊ शकत नाही. मात्र या ठिकाणी आता NDRFचे काही जवान आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारणार आहोत अंदाजे किती उशीर लागू शकतो. सर नमस्कार सर, मैं 500 से आया हूँ सर. इथे आमचे कम से कम 4 टीम आलेले आहेत. एका टीममध्ये 25 लोक आहेत. तर काम आमचं एकदम जबरदस्त चालू आहे. जास्तीत जास्त लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला जाईल. किती उशीर लागू शकतो ढिगारा? सर लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला जाईल. अच्छा, काही माणसं तुम्हाला आता मिळाली, किती मिळाली? तर आमचे साहेब आहेत, त्यांना तर आपण बघितलं आपण त्यांना डिस्टर्ब करू शकत नाहीये विशाल, कारण ते काम करतायत आणि प्रत्येक माणूस अगदी सुखरूपपणे मिळते की काय अशा प्रकारचं हे सगळं रेस्क्यू चालू आहे. त्यामुळे NDRFची पूर्णपणे टीम, महसूल विभागाची टीम, फायर ब्रिगेडचे काही जवान, पोलीस यंत्रणा, अनेक पथकं या ठिकाणी ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी आपण बघतो. विस्तीर्ण अशा प्रकारचं हे संपूर्णपणे हा डोंगर जो खचला आहे हे आपण पाहत असाल. ही 40 घरं ही जमीन दोस्त झालेली आहेत. काही घरं आपण वाचलेली घरं आहेत ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही आपण पाहत असाल ही घरं वाचलीत, ज्या ठिकाणी ही दरड जाऊ शकली नाहीये. सुदैवानं ती लोक वाचलेली आहेत. मात्र काही घरं वाचली जरी असली तरी यातली 40 ते 45 घरं आता हे जे संसार आहेत हे अगदी उघड्यावर आलेले आहेत. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आपण बघत असाल. NDRFचा प्रत्येक जवान प्रत्येक वस्तू अगदी बारकाईने शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि तो सुखरूपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. मात्र सर्वात जास्त चॅलेंजिंग हे आहे की माणसं आतमध्ये ढिगाऱ्याखाली किती आहेत आणि कोण वाचलेलं आहे, कोण जिवंत आहे का, हे मोठं आणि अत्यंत महत्त्वाचं चॅलेंजिंग आहे. आणि ते चॅलेंज पूर्ण करताना हे NDRFची संपूर्ण पथक दिसत आहेत. मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं ही दुर्घटना घडलेली आहे, या घटनेचं वास्तविक आणि ही दुर्घटनाची भीषणता पाहता हे संपूर्ण चॅलेंजिंग. याला कुठलाही वेळ किती लागेल, 1 तास की 5 तास की दिवस लागेल, हे काहीच सांगता येणार नाहीये. कारण मशिनरीज वापरता येत नसल्यामुळे हे सगळं काम आहे हे हातानं फावडं कुदळ्यानं करायला लागतंय. आणि त्यामुळेच आता हे संपूर्ण स्वतः मॅन पॉवर वापरून NDRFची टीम या ठिकाणी तैनात आहे आणि ते रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतात. तर सांगितल्याप्रमाणे 4-5 मृतदेह बाहेर काढण्यात आले. काही जिवंत लोकही जी 24 तास या ठिकाणी ढिगाऱ्याखाली होती ती सुदैवानं परमेश्वराच्या कृपेने जिवंतपणे बाहेर काढलेली आहेत. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मात्र काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली असण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे. आणि त्यामुळे हे सगळं चॅलेंजिंग जे काम आहे हे सगळे
प्रशासन शासन हे सगळं मिळून सुरू आहे विशाल. दुसरा मुद्दा असा प्रमोद या सगळ्या याच्यात की हा मलबा किती दूरपर्यंत असावा. म्हणजे सुरुवातीला त्याचं एक टोक आपल्याला दिसतंय, पण मग पाठीमागे पण हा सगळा मलबा आहे का, त्याच्या खाली घरं आहेत का? तुम्ही बघत असाल हा जो मलबा आहे हा मलबा पूर्णपणे जवळपास 2 ते 2.5 एकरमध्ये पसरला असावा. 2 ते 2.5 एकरचं मैदान आहे. 40-45 घरं म्हटली की जवळपास 2 ते 2.5 एकरचा संपूर्ण विस्तीर्ण हा परिसर हा असावा. त्यामुळे हे 2 ते 2.5 एकरच्या परिसरामध्ये हा मलबा पूर्णपणे पसरलेला आहे. आता एक साधं टोक फक्त सुरू आहे जो केवळ 20-25 फुटापर्यंतचं टोक आहे आणि 2-2.5 फुटापर्यंतचा हा विस्तीर्ण पसरलेला मलबा जर आपल्याला खाली करायचा असेल तर त्याचा अंदाज आपण आत्ताच लावू शकत नाहीये. कदाचित त्याला 2 दिवस 3 दिवसही लागू शकतात. काही लोक मिळतील नाही मिळतील याची काहीच शाश्वती देता येत नाहीये. त्यामुळे हे सगळं हे जे विस्तीर्ण पसरलेला हा मलबा हटवण्यासाठी आता जवान जरी इथे अथक प्रयत्न करत असले तरी हे संपूर्ण चॅलेंजिंग आहे. प्रमोद, तुझ्या पाठीमागे काही तरुण उभी असल्याचं आपण बघतोय. हे तिथले स्थानिक आहेत का? म्हणजे त्यांच्याशी आपण काही बोलू शकतो का? आपण स्थानिक, तुम्ही स्थानिक आहेत ना? हा, इथले स्थानिक आहेत. आपण त्यांना विचारून जेव्हा घटना घडली तेव्हा तू कुठं होतास? मी खाली होतो. अच्छा. मी खाली राहतो ना, मग खाली होतो. माझी घरातली सगळी ती पण खाली झालेली आहे. मामाचं शेती लावण्यासाठी ती पण खाली आलेली, म्हणून माझ्या घरातली वाचली. हे तुम्हाला कधी समजलं आणि एकंदरीत काय त्यावेळेस परिस्थिती होती? पाऊस खूप पडत होता आणि काही आवाज एकदाच आला, डायरेक्ट पळायला माणसांना पळायला भेटलं. आता मला सांगा, ह्या पद्धतीनं हे जे 40-45 घरं दबली गेलेली आहेत, काही 4-5 मृतदेह बाहेर काढण्यात आले, किती लोक येतं वास्तविक करत होते? किती लोक राहत होते तिथे? इथं असते 100 असतीलच. आता भेटलीत किती आणि काय अंदाज काय? अंदाजे 5-6 भेटलेत. बाकी काय? बाकी ढिगारे खाले. जवळपास 70-80 लोक ढिगारेखाली असू शकतात. विशाल, हे खूप मोठं स्टेटमेंट आहे या स्थानिकांचं की 70 ते 80 लोक ढिगाऱ्याखाली असू शकतात. हे खरंच अत्यंत भयानक अशा प्रकारचं स्टेटमेंट म्हणावं लागेल. हे जे प्रत्यक्षदर्शी आहे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात विशाल. त्यामुळे ही भयावह परिस्थिती आता या ठिकाणी सुरू. प्रमोद, जर आपले व्हिडिओ जर्नलिस्ट त्यांना आपण सांगू शकतो का, आजूबाजूला सगळी मंडळी उभी आहेत, बचाव कार्य केलं जाते, परत एकदा जरा तिथे ज्या प्रकारे बचाव कार्य केलं जातंय त्याबद्दल जरा पुन्हा एकदा सांगा. कशा प्रकारे वेगाने NDRFचं पथक असेल, इतर यंत्रणा असतील ते काम करत आहेत? आपण बघत असाल ना, ज्या पद्धतीनं NDRFची टीम आपल्याला संपूर्णपणे भगव्या युनिफॉर्ममध्ये NDRFची संपूर्ण टीम या ठिकाणी तैनात आहे. ती संपूर्णपणे फावडा आणि कुदळ्याच्या साहाय्याने माणसं कोणी ढिगाऱ्याकडे अडकलेली आहेत का बारकाईने शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यासोबत काही महसूल आहेत, काही फायर ब्रिगेडची लोक आहेत, पोलीस यंत्रणेची लोक आहेत. पाऊस थांबला होता, मात्र आता पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. पावसाने थोडीशी उसंत घेतली होती खरी, मात्र पाऊस आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. जर पाऊस अशाच प्रकारचा सुरू राहिला तर मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आत्ताची परिस्थिती आहे की जवळपास 10 ते 15 पथकं स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिक यांच्या सहाय्यानं NDRFची संपूर्ण टीम या ठिकाणी तैनात आहे आणि बारकाईनं अगदी व्यवस्थितपणे माणसं कोणी आतमध्ये कोणी मिळतंय काय हे खोदून स्वतःच्या हातानं फावड्या आणि कुदळ्याचा वापर करतात. मशिनरीज वापरू शकत नाहीये, त्यामुळे अशा प्रकारचं हे रेस्क्यू सुरू आहे. विशाल, ही जी काही दृश्य आम्ही पाहतोय, मशिनरींचा वापर करता येत नाहीये, JCB तिथे पोहोचू शकत नाहीये. अगदी हे कुदळ फावडा असेल त्याने ही थोडी थोडी माती काढली जाते. असं साधारण किती वेळ लागू शकतो या बचाव कार्याला किंवा ही सगळी दरड, ही सगळी माती हटवण्यासाठी? एक्झॅक्ट वेळ आपण सांगूच शकत नाहीये. जर या ठिकाणी यंत्रणा पोहोचू शकली असती, म्हणजे JCB, पोकलेन्स वगैरे पोहोचू शकले असते तर त्यांना ती वेळ सांगता आली असती. मात्र या ठिकाणी जवळपास 600 ते 700 फूट उंच हा डोंगर कपारीचा जो ठिकाण आहे, दुर्घटना ज्या ठिकाणी घडली तो स्पॉट आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त हातानं काम करणं हे एकमेव पर्याय असल्यामुळे वेळ किती लागेल हे आत्ताच काहीच सांगता येत नाही. बरं प्रमोद, आणि हा संपूर्ण परिसर नेमका किती मोठा आहे? कारण जी काही दृश्य दिसत आहेत, तुम्ही एका टोकाला उभे आहात, त्याच्या पलीकडे देखील अजूनही दरड किंवा माती कोसळली असेल. साधारण हा परिसर नेमका किती मोठा आहे?
साधारणतः 40 ते स्थानिकांनी जी लोक या ठिकाणातून वाचलेत त्या एका व्यक्तीनं आपल्याला स्वतः स्टेटमेंट दिली. जवळपास 40 ते 45 घरं या ढिगारेखाली दबली गेलेली आहेत. त्यामुळे 2.5 ते 3 एकरचा हा परिसर असू शकतो, असायला हवा. आणि त्यामुळे आत्ता जो स्पॉट सुरू आहे तो केवळ 10 ते 15 फुटाच्या एकदम किनाऱ्यावरचा स्पॉट सुरू आहे, जे काम रेस्क्यू सुरू आहे त्या ठिकाणी. मात्र 2.5 ते 3 एकरचा परिसर हा स्वच्छ करणं हे अत्यंत मोठं चॅलेंजिंग आहे. बरं प्रमोद, खरंच चॅलेंजिंग तर आहे, कारण दृश्यांमध्येच पाहायला मिळतंय साधारणतः NDRFच्या किंवा प्रशासकीय यंत्रणा साधारणतः किती तुकड्या तिथे दाखल झालेल्या आहेत, किती जण मिळून हे काम करतायत, कारण साधारण 200 ते 300 जणांशिवाय हे काम शक्य नसल्याचं पाहायला मिळतंय. हो, जवळपास 200 ते 300 लोक जरी या ठिकाणी आता पोहोचली असली, साधारणतः आता आम्हाला सांगितलेल्या प्रशासनाप्रमाणे कमीत कमी 500 ते 600 वेगवेगळी पथकाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत. स्थानिक प्राधिकरणाचे असो, महानगरपालिकांचे असो, NDRF असो, SDRF असो, असे जवळपास कमीत कमी 10 ते 15 पथकं पोहोचलेली आहेत आणि 500 ते 600 लोक पोहोचले आहेत. मात्र त्याहून अधिक मॅन पॉवर लागू शकते, कारण पुन्हा एकदा वारंवार मी तेच म्हणेन की इथे मशिनरीज पोहोचू शकत नाहीये. त्यामुळे हातानं काम करणं हे अत्यंत मोठं चॅलेंजिंग आहे. आणि मलबा जो आपण बघत असाल, जर आपण मलबाचा अंदाज जर आपण घेतला तर हा मलबा जो म्हणजे दरड जी कोसळलेली आहे त्याच्या आतमध्ये जर आपण खोल दरापर्यंत गेलो तर जवळपास हा 25 ते 30 जवळपास फुटापर्यंत हा मलबा असावा. आणि इतकं संपूर्ण 25 ते 30 फूट हा मलबा बाजूला करणं हे खूप मोठं चॅलेंजिंग आहे. खरंय, जसं तुम्ही म्हणताय ही माती काढणं किंवा ही दरड, हा जो मलबा आहे तो काढणं खूप चॅलेंजिंग आहे, कारण सगळं मॅन्युअली करायला लागतंय. त्यामुळे अधिकची कुमक देखील मागवण्यात आलेली आहे का, या संदर्भात काही कळू शकलंय का? आपण प्रशासनाला विचारल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे काही लोक NDRFचे लोक आहेत जे राखीव सुरक्षा दलाचे जवान होते, त्यांनाही मागवण्यात आलेले आहे. आता काही हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं मदत करण्याचा प्रयत्न होता. मात्र आपण बघत असाल वेदर अत्यंत भयानक अशा प्रकारचा आहे, पाऊस खूप होतोय, धुकं आहे आणि त्यामुळं ते चालवू शकत नाहीयेत आणि ती एक अडचण निर्माण होते. पाऊस आता थोड्या प्रमाणामध्ये उसंत घेतली होती, मात्र पाऊस पुन्हा एकदा सुरू झालाय. पाऊस जर या ठिकाणी सुरू झाला तर मात्र अजून जो रेस्क्यू करण्यासाठी वेळ जो 2 तास किंवा 1 दिवस लागणार होता, तो जर असा पाऊस जर थांबला नाही तर अगदी हा 2-3 दिवसापर्यंत जाऊ शकतो, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि त्यामुळे हे जे जवान आहेत हे अथक प्रयत्न करतातच, मात्र आणखी काही आता सांगितले प्रशासनाने की आणखी काही लोक म्हणजे जवान जे आहेत रेस्क्यू करण्यासाठी हे मागवलेले आहेत. बरं प्रमोद, असेच सोबत रहा, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात माहिती घेत ट्विट केलेलं आहे. त्यांनी नेमकं ट्विट काय केलं आपण पाहूयात. तर रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळगड इथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली आणि या घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. जखमींवर तातडीनं उपचाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल. तसंच जखमींना उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल, असं ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. तर जे प्रेक्षक आता